महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणुकीत ठाणे पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून आमदार रवींद्र फाटक हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची सदिच्छा भेट घेऊन आमदार रवींद्र फाटक यांना सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी सर्वांनी व्यक्त केलेला स्नेह, विश्वास आणि पाठिंबा हा प्रेरणादायी असून जनसेवेची जबाबदारी अधिक दृढ करणारा आहे, असे यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी दाखवलेला विश्वास तसेच ठाणे पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याची भावना हीच आगामी काळातील माझी प्रेरणा राहणार आहे। या सदिच्छा भेटीबद्दल सर्व भाजप नगरसेवकांचे आमदार रवींद्र फाटक यांनी मनपूर्वक आभार मानले। सदर प्रसंगी भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, ठाणे महानगरपालिकेचे भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक विकास पाटील, मनोहर डुमरे, वैभव कदम, दीपक जाधव, नारायण पवार, सुरेश कांबळे, अमित सरैया, भरत चव्हाण, सीताराम राणे, नगरसेविका अनिता ठाकूर, कमल चौधरी, अर्चना मणेरा, स्नेहा अमरे, आशादेवी सिंग, सुचिता पाटणकर, नंदा पाटील, माधुरी मेटांगे, काजोल गुणिजन, अनिता यादव, प्रतिभा मडवी, उषा वाघ, नम्रता कोळी, वेदिका पाटील व इतर नगरसेवक उपस्थित होते। प्रथम मी काल माझा बिनविरोध झाल्यानंतर मला काल प्रमाणपत्र पण कालच मिळालं। त्याच्यानंतर मी सन्माननीय आमचे गुरुवर्य दिघे साहेबांच्या समाधीला शिंदे साहेबांनी माझा सत्कार केल्याबद्दल तिथले आमच्या सर्व पक्षाचे नगरसेवक एकत्र आज मी सुरुवात केली की बिनविरोध जरी झालं असेल तर आपल्या नगरसेवकांना सगळ्यांना भेटणं जरूर आहे, कारण ते माझे मतदार आहेत आणि त्या माध्यमापासून मी आता सुरुवात केलेली आहे। पहिलं सर्वप्रथम मी ठाणेमधून नगरसेवक होतो आणि ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होतो आणि इथून माझी राजकारणाची सुरुवात झाली होती। म्हणून पहिल्यांदाच मी या नगरसेवकांना आमचे सहकारी महायुतीचे नगरसेवक बीजेपीचे सर्व नगरसेवकांना आज भेटायचं अध्यक्ष संदीप लेलेंनी सांगितल्यानंतर सर्व नगरसेवकांनी माझा सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद। आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडायचे आहेत त्या माध्यमातून आपण प्रयत्न करणारच आहेत, पण इथून आशीर्वाद घेऊन आता मी वसई विरारमध्ये चाललेलो आहे, तिथे सर्व लोकांना भेटणार आहे। त्या माध्यमातून आजपासून जेवढ्या महानगरपालिकेमध्ये जेवढे आपले नगरसेवक आहेत प्रत्येक नगरपालिकेमध्ये मी भेट देणार, नगरसेवकांना भेटणार, त्यांचे प्रश्न आहेत ते आपल्या विधानसभेच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करणार। महायुती म्हणून या ठिकाणी पहिलं तर युतीचा धर्म पाळला गेलेला आहे, त्यामुळे नक्कीच ही बिनविरोध निवडणूक झालेली, त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा अशाच प्रकारचं महायुतीचा धर्म पाळला जाईल। 100% महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब किंवा पवार मॅडम असतील, सर्वच महायुतीचे सर्वच नेते आमचे पूर्ण या जिल्ह्याचे, पालघर जिल्ह्याचे सर्व ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी आमचा विजय निश्चित होता, की आमच्याकडे संख्या पण तेवढी विजयाची होती, 900च्या पार होती आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडे पण तेवढी संख्या नसल्यामुळे विरोधी पक्षाने पण आम्हाला जी मदत केली, मग त्यांचं पण मनापासून मी अभिनंदन करतो। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पात उपवन परिसरातील लघु उद्योजक बाधित होणार असून या गाळेधारकांचे न्याय पुनर्वसन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आमदार संजय केळकर यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मेट्रो अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना केल्या. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 105व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उपवन परिसरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प बाधित गाळेधारकांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. या प्रकल्पामुळे सुमारे 30 गाळेधारक बाधित होणार आहेत. गेली 50 ते 60 वर्ष हे गाळेधारक येथे व्यवसाय करत असून प्रकल्पात बाधित झाल्याने त्यांच्या उपजीविकेवर गदा येणार आहे. या प्रकरणी संजय केळकर यांनी संबंधित मेट्रो अधिकारी आणि गाळेधारकांची बैठक घेतली. या गाळेधारकांचे त्याच जागी किंवा जवळपास पुनर्वसन करण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे गाळेधारकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच संबंधित ठिकाणी संयुक्त पाहणी दौरा करण्यात येणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले. विकासकांकडून होत असलेल्या त्रासाचा पाडा देखील अनेक रहिवाशांनी संजय केळकर यांच्यासमोर वाचला. मेरीगोल्ड सोसायटीच्या रहिवाशांनी पैसे भरून 10 वर्ष झाली तरी रहिवाशांना घरे मिळालेली नाहीत. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली असून फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या संबंधित विकासक आणि रहिवाशांची बैठक घेण्यात आली. विकासकाने दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी विकासकाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले. 105 वेळा जनसंवादच्या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे निरनिराळ्या भागातील ग्रस्त असे लोक आले होते. त्याच्यातल्या 4-5 विषय अत्यंत महत्त्वाचे होते. सध्या अंतर्गत मेट्रोचं काम सुरू होत आहे आणि त्या दृष्टीने निरनिराळ्या ठिकाणी पाहणी दौरे देखील आयोजित केले जात आहेत. आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतोय. तसंच उपवन या भागामधले जे उद्योजक आहेत ते देखील आज या ठिकाणी आले होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना देखील मी बोलवलं होतं आणि उपवन उद्योजकांमधले जवळजवळ 25-30 गाळेधारक जे आहेत ते या रिंग मेट्रोच्या मुळे बाधित होत आहेत. तर त्याच्यावर उपाययोजना करण्याचा आमचा निर्णय झालाय आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून हे देखील उद्योजक 50-60 वर्षापासून असल्यामुळे त्यांना योग्य तो न्याय देण्याच्या संबंधी आमची चर्चा झाली आणि त्या दृष्टीने पुढची वाटचाल जी आहे ती निश्चितपणे होईल आणि त्यांना कोणीही बेघर ठेवणार नाही किंवा त्यांना आधार नाही अशी परिस्थिती राहणार नाही. त्याच ठिकाणी त्यांना मिळेल किंवा जवळपास कुठे ना कुठे, परंतु त्यांना त्यांच्या रोजगारापासून वंचित ठेवलं जाणार नाही अशा प्रकारची आता त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. काही इमारती ज्या आहेत त्या फसवणुकीमुळे जे रहिवासी आहेत ते इतके त्रस्त आहेत. आज त्या इमारतीचे बिल्डरना देखील आम्ही बोलवलं होतं आणि त्या ठिकाणचे जी इमारतीचे लोक आहेत मेरीगोल्ड सोसायटी त्यांनी पैसे भरले, सगळं झालेलं आहे, परंतु इमारतीचा पत्ता नाही आणि 10 वर्ष ते डोळे लावून बसलेले आहेत. EOW कडे देखील तक्रार केलेली आहे. त्यांच्यावर MPID देखील झालेला आहे. परंतु आज त्या इमारतीचे विकासक आणि इमारतीचे रहिवासी अशी त्या ठिकाणी माझ्या उपस्थितीत आम्ही बैठक घेतली आणि त्यांनी ज्या गोष्टी कमिट केलेल्या आहेत त्या लेखी स्वरूपामध्ये ते EOW कडे पण देणार आहेत आणि आमच्याकडे पण देणार आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचं काम जे आहे ते पुढे होण्याच्या दृष्टीने त्यांना सोयीचं जाणार आहे. तसंच विकासक जे आहेत ते अनेक गोष्टी ॲग्रीमेंटमध्ये कबूल करतात, अनेक गोष्टी जे आहेत ते त्यांना ब्लॉक देण्याच्या आधी कबूल करतात आणि प्रत्यक्ष लोक त्या ठिकाणी राहायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना ते दिसत नाही. ॲम्युनिटी ज्या असतात त्या मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे हे सगळे रहिवासी जे आहेत ते नाराज होतात, त्रस्त होतात. तर त्या दृष्टीने देखील आज आम्ही पिनॅकल सोसायटीचे रहिवासी आणि त्या इमारतीचे विकासक यांची देखील बैठक घेतली. आमची भूमिका ही आहे की पहिल्यांदा समन्वयातून आपण मार्ग काढला पाहिजे आणि अन्यथा मग अन्यायाच्या विरुद्ध आपण त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. त्याच्यामुळे त्या इमारतीचे विकासक आणि त्यांची बैठक झाली आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच्या रहिवाशांना काय काय कमतरता आहे, काय पाहिजे ते देखील ते लिहून देणार आहेत
आणि त्याच्या दृष्टीने मग त्याच्यावरचा निर्णय जो आहे तो केला जाणार आहे. बघा, आजकालच्या काळामध्ये फसवणुकीचे प्रकार फार वाढलेले. एका फिनान्शियल कंपनीने ठाण्यातल्या म्हणजे असे तर 10 जिल्ह्यातल्या लोकांची फसवणूक केलेली आहे. 750-800 कोटी रुपयाची ही फसवणूक झालेली आहे. आणि या सगळ्या लोकांचे म्हणजे एक तर माझ्याकडे ते इन्व्हेस्टर आले होते, त्यांची 60 लाख रुपये अजून अडकून पडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या फिनान्शियल कंपन्या ज्या आहेत यांच्यावर आळा बसला पाहिजे. EOW कडे त्यांची केस दर्ज आहे. जे फसवणूक करणारे संचालक आहेत ते जेलमध्ये आहेत, परंतु तेवढ्याने होत नाही. त्यांची जी मालमत्ता आहे ती विकून ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना पैसे मिळणं जे आहे ते जास्ती महत्वाचं असतं. आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये आम्ही गृह मंत्रालयामध्ये जाऊन गृह सचिवांची भेट घेऊन या सगळ्या जिल्ह्याची एक नोडल ऑफिसर नेमण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्यानंतर मग कोर्टाने मंजुरी दिल्यानंतर त्या ठिकाणची प्रॉपर्टी विकली जाऊ शकते आणि त्या जिल्ह्यातल्या फसवणूक झालेल्या लोकांना जे त्यांचे पैसे अडकलेले आहेत ते मिळू शकतात. तर आज अशी ठाण्यामध्ये तर जवळजवळ शेकड्याने लोक त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने देखील फसवणूक झालेल्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही हा लढा जो आहे तो चालू ठेवणार आहोत. काही वैयक्तिक देखील काही बिल्डर जे आहेत ते इगोमुळे लोकांना फ्लॅट देत नाही. ठाण्यामध्ये असाच एक बिल्डरने एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे, त्याची माऊली आहे, ती बिचारी वयस्कर आहे, त्यांनी 92 लाख रुपये भरलेत. उरलेले 15-20 लाख रुपये भरायचे आहेत, ते भरायला तयार आहेत, परंतु अढी म्हणून त्यांनी त्यांचे पजेशन देणं रोखून ठेवलेलं आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. कायद्याने आणि कायद्याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ही अशा प्रकारची जर छळवणूक आणि आडवणूक कोणी करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. हे देखील त्यांना आम्ही बजावलेलं आहे त्या बिल्डरना आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये ते त्यांची भेट घेऊन त्यांना योग्य तो न्याय देतील. बाकी काही कराडचे लोकही काही त्यांची वैयक्तिक प्रश्न घेऊन आले होते. प्रवेशाचे प्रश्न असतात. एक महिला आली होती की तिच्यावर एवढा प्रचंड अन्याय होतोय तर आमच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी ज्या आहेत, रक्षा यादव आहेत, कल्पना सोनवणे आहेत, या त्या ठिकाणी मुंबऱ्यामध्ये त्या माऊलीला मारहाण केली जाते त्याच्याच नातेवाईकाकडनं. तर पोलीस स्टेशनमध्ये त्या संबंधामधला जबाब झालेला आहे. त्या महिलेला देखील ती निराधार आहे, तिला आधार देण्याचं काम जे आहे ते भारतीय जनता पार्टी निश्चितपणे करणार आहे. एक कॅन्सरग्रस्त पेशंटला बघा मदतीचे हात अनेक पुढे येत असतात, पण आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. एका कॅन्सरग्रस्त पेशंटला आमच्याच 2 प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्याला पुढे आणलं आणि रोटरीच्या लोकांनी त्याला मदत देखील केली. आणि त्यांना जी इंजेक्शन लागतात ती जरा महागडी असतात आणि त्या महागडी इंजेक्शनचा खर्च जो आहे तो रोटरी ग्रीन आहे, संजय पवार म्हणून आहेत रोटरीचे चेअरमन त्याचे. तर ही सगळी मंडळी जी आहे ती त्याचा महागड्या औषधाचा खर्च त्यांनी अंगावर घेतलाय आणि ती औषधं देखील त्यांना सुपूर्द करण्याचं काम आज या ठिकाणी आम्ही केलं. या कॅन्सरग्रस्त पेशंटचं नाव जे आहे ते रामा गवली म्हणून आहे. ते वयस्कर आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की त्यांना या आरोग्य सेवेचा निश्चित रूपेने उपयोग होईल. अशा प्रकारे या आमच्या जनता दरबारामध्ये जनसंवादाच्या उपक्रमामध्ये अनेक लोक येत असतात. आमची सगळी टीम जी आहे ती त्यांच्या माध्यमातून आम्ही जेवढा न्याय देता येईल त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि अनेक लोकांना त्याच्यातून निश्चितपणे न्याय पण मिळतो. आणि हे एक व्यासपीठ असं आहे की जे अन्याय करणारे आहे, जे अशा प्रकारे फसवणूक करणारे आहे, जे लोकांवर अत्याचार करणारे आहेत ते या व्यासपीठाच्या माध्यमातून जे आहे ते लोकांसमोर त्यांचं रूप जे आहे ते समोर येतं आणि त्यांना योग्य तो धडा जो आहे तो त्याच्यातून मिळत असतो.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे हिरानंदानी इस्टेट ठाणे येथील जैवविविधता उद्यानात शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यशाळेत मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. हा उपक्रम सर्व नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज अधोरेखित करत शाडू मातीच्या मूर्तीचा वापर वाढवण्यासाठी जनजागृती करण्यावर भर दिला. पर्यावरणपूरक मूर्तीबाबत जागरूकता निर्माण झाल्यास त्यांच्या वापरात गतवर्षीच्या तुलनेत 5 पट वाढ होईल असा विश्वास आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. पर्यावरणपूरक साहित्य व शाडू माती वापरणाऱ्या मूर्तिकारांना महानगरपालिकेकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जागा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक मूर्तिकारांनी 15 जून 2026 पर्यंत संबंधित प्रभाग समिती कार्यालयात अर्ज करावेत. प्राप्त अर्जाची छाननी करून 15 जुलै 2026 पर्यंत उपलब्धतेनुसार जागा व शाडू माती विनामूल्य देण्यात येणार आहे.